नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत विविध पदे जी आहेत, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, महिला आणि पुरुषांसाठी लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक इत्यादी पदांसाठी जी जाहिरात देण्यात आलेली आहे, याच्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. पाहू शकता, समाज कल्याण विभागाअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू आहे. यानंतर परीक्षेची तारीख जी आहे ही लवकरच कळवली जाईल. या परीक्षेची तयारी करण्यासाठी मागचा जो सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्नसह मागील वर्षाची PYQ म्हणजेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तसेच संभावित प्रश्न पाहणे आवश्यक आहे. परीक्षा TCS कडून घेतली जात असल्याने TCSचा जो पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न, त्या पॅटर्ननुसार सुद्धा तयारी करणे आवश्यक आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग अंतर्गत जे भरतीसाठी येणारे मागील वर्षी आलेले पुन्हा एक रिपीट होणारे प्रश्न जे आहेत, महत्त्वाचे प्रश्न 20 प्रश्न पाहूयात. यामध्ये सामान्य ज्ञान आधारित हे प्रश्न आहेत. ते महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर पाहू शकता, पहिला जो प्रश्न आहे, प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी कशा पद्धतीची बेकारी असते? हा प्रश्न 2019 मध्ये आलेला होता. पाहू शकता 4 ऑप्शन: चक्रीय बेकारी, छुपी बेकारी, हंगामी बेकारी आणि कमी प्रतीची बेकारी. तर पाहू शकता पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी जी आहे छुपी बेकारी असते. म्हणजेच पर्याय क्रमांक प उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर केंद्रीय लोकसभा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत जे पदावर काम करू शकतात? ऑप्शन आहेत यामध्ये 62 वर्ष, 55, 62 आणि 65. तर पाहू शकता 65 वर्ष हे उत्तर बरोबर आहे. वयाच्या 65 वर्षापर्यंत ते आहे केंद्रीय UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष पदावर राहू शकतात. तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले? तर भारतीय घटना समितीद्वारे 22 जुलै 1947 ला जे मानचिन्ह आहे स्वीकारण्यात आलं होतं, त्याचं जे आहे मानचिन्हाचं नाव आहे राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज जो आहे 22 जुलै 1947 ला घटना समितीने स्वीकारला होता. म्हणजेच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, राष्ट्रध्वज. चौथा प्रश्न आहे, कोविड-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून त्यास कोणती महामारी असे म्हटले जाते? पाहू शकता 4 ऑप्शन: तुरळक महामारी, विश्वव्यापी, देशांतर्गत आणि वरीलपैकी नाही. तर पाहू शकता यामध्ये सोप्पा पर्याय आहे, सोप्पा प्रश्न आहे. कोविड-19 आजाराची साथ संपूर्ण जगभरामध्ये पसरली होती म्हणून विश्वव्यापी महामारी असे त्यास म्हटले गेले होते. वर्ल्ड वाईड होती. पुढचा प्रश्न 5वा, वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाने कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित केला? म्हणजे अर्थसंकल्प जो आहे, बजेट जाहीर करण्यात आलं आणि यामध्ये वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय यामध्ये राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला होता. कोणत्या वर्षी? पाहू शकता 4 पर्याय: 18, 2017, 2016 आणि 2015. तर 2018 बरोबर आहे. 2018 च्या बजेटमध्ये जे अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पामध्ये वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पाहू शकता हे सगळे जे प्रश्न आहेत, हे रिपीट झालेले प्रश्न आहेत. जे मागच्या वर्षी सुद्धा आले होते. त्याचबरोबर यातील प्रश्न जे आहेत ते नक्कीच या वर्षीच्या समाज कल्याण विभाग भरती परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. 6वा प्रश्न आहे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे प्रसिद्धीस आलेले चिचपल्ली हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत कोल्हापूर, सांगली, पुणे आणि चंद्रपूर. तर पाहू शकता चिचपल्ली हे गाव जे आहे महाराष्ट्रातील
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामुळे हे गाव प्रसिद्धच आहे. हे जे गाव आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतं. चिचपल्ली हे गाव लक्षात ठेवू शकता. सी नुसार याची जी शॉर्टकट ट्रिक आहे यानुसार वापरून हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यानुसार तयारी करू शकता. 7वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी महिला दिनी करण्यात आली होती? तर कोणती महिलांसाठीची योजना आहे जी 8 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आली? 4 पर्याय. अस्मिता योजना, जनधन योजना आहे, दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना, यानंतर आमदार आदर्श गाम योजना. तर पाहू शकता अस्मिता योजना जी आहे ही योजना सुरुवात करण्यात आली 8 मार्च 2018 रोजी महिला दिनी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. 8वा प्रश्न आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंगनिवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी 1 एप्रिल 2016 पासून कोणती योजना सुरू करण्यात आली? मुलींसाठी खास जी योजना आहे 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. 4 पर्याय. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, राजमाता जिजाऊ आरोग्य आणि पोषण अभियान, बालसंगोपन योजना ही माझी कन्या भाग्यश्री योजना. पाहू शकता बरोबर उत्तर आहे माझी कन्या भाग्यश्री योजना हे 2016 साली सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेशाला महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला? हा जो अध्यादेश आहे जादूटोणा प्रतिबंधक हा कधी लागू करण्यात आला? 4 पर्याय. 15 ऑगस्ट 2013, 24 ऑगस्ट 2013, 26 ऑगस्ट 2013 आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर पाहू शकता 26 ऑगस्ट 2013 रोजी जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेशाला महाराष्ट्रामध्ये मंजुरी लागू करण्यात आला होता. यानंतर पाहूयात की डी-सी-सी बँक भरती आहे यासाठी आम्ही स्पेशल खास अशी जी आहे 10 पूर्ण प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिकेचा संच, मॉक टेस्ट सराव प्रश्नपत्रिकेचा संच तयार केला आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आमच्या ॲपवर जाऊन, आमच्या नोकर भरती मोबाईल ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका आहेत 10 पूर्ण सराव परीक्षा सोडवू शकता. पाहू शकता TCSच्या नवीन परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित जे आहे हे पॅटर्न आहे. यामध्ये हे 9 जे सेक्शन आहेत म्हणजेच टॉपिक आहेत यामध्ये कव्हर करून नवीन पॅटर्नवर 90 गुणांच्या नवीन पॅटर्नवर आधारित डी-सी-सी बँक भरतीसाठीची ऑनलाईन टेस्ट प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कमी फी आणि दर्जेदार टेस्ट अशी प्रक्रिया आहे. यासाठी तुम्ही आमच्या नोकर भरती मोबाईल ॲप्लिकेशनवर जाऊन ही जी 10 टेस्ट सराव जे कोर्स आहे हा तुम्ही खरेदी करू शकता. आता यासाठीच पाहू शकता भरती परीक्षांची तयारी करताना जास्तीत जास्त प्रश्न पाहणे आणि सोडवून वाचून तयारी करणे आवश्यक आहे. यासाठीच 10 मॉक टेस्ट सिरीज सर्व प्रश्नपत्रिका संच तयार केला आहे. ज्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या 10 सर्व प्रश्नसंचामध्ये एकूण 900 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वाचे गुण मिळवून देतील. पुढचा प्रश्न पाहूयात. समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत 10वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण होते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी पदावर घालवला हे जे राज्यपाल आहेत कोण आहेत? पाहू शकता 4 पर्याय. व्यंकटरमण, व्ही गिरी, शंकर दयाळ शर्मा, पी.सी. अलेक्झांडर. पाहू शकता पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. पी.सी. अलेक्झांडर हे सगळ्यात जास्त कालावधीसाठी पदावर राहणारे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. 11वा प्रश्न. अपंग स्वयंरोजगार इतर स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? 4 पर्याय. प्रतिभा किरण योजना आहे, स्वयंभू हमी योजना, कामधेनू योजना आणि पंचधारा योजना. तर पर्याय आहे उत्तर बरोबर आहे. प्रतिभा किरण योजना ही योजना यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. 12वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे? जो तालुके आहेत, जिल्हे आहेत, कोणता पट्टा आहे? खनिजावर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. तर पाहू शकता नागपूर
आणि चंद्रपूर हा जो पट्टा आहे खनिजांवर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न 13वा प्रश्न एल-बी-टी म्हणजे एल-बी-टीचे विस्तारित रूप काय आहे? पाहू शकता टॅक्सेशनशी संबंधित आहे हा. तर यामध्ये एल-बी-टीचे विस्तारित रूप आहे. यामध्ये लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे. लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एल-बी-टी असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न 14वा जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? आता जिल्हा नियोजन आणि जिल्हा विकास मंडळ जे स्थापन केलं जातं, याचे अध्यक्ष कोण असतात? 4 ऑप्शन आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात, हे जिल्हा नियोजन आणि जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. 15वा प्रश्न भारतातील 29वे राज्य म्हणून कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली? या राज्याला 29व्या राज्याचं स्थान देण्यात आलं. तर पाहू शकता यामध्ये तेलंगणा हे जे राज्य आहे 29वे राज्य म्हणून या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेलंगणा पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. 16वा प्रश्न आहे भारतीय सैन्य दलातील तेजस काय आहे? तर तेजस भारतीय सैन्य दलामध्ये कोणत्या ठिकाणाला किंवा कोणत्या प्रकाराला नाव देण्यात आलेलं आहे? 4 ऑप्शन आहेत. विमान, रणगाडा, युद्धनौका आणि क्षेपणास्त्र. तर पाहू शकता तेजस नावाचा विमान आहे भारतीय नौदलामध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर विमान बरोबर आहे. 17वा प्रश्न पुष्कर सरोवर जे आहे भारतामध्ये ते कुठे आहे? 4 ऑप्शन राजस्थान, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि ओडिशा. तर राजस्थानमध्ये हे पुष्कर सरोवर आहे. हा सुद्धा प्रश्न 2018 साली समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत आलेला होता. तर रिपीट होण्याची शक्यता असते. तर या पद्धतीचे प्रश्न जे आहेत विचारले जातात सामान्य ज्ञानवर आधारित. प्रश्न क्रमांक 18वा आहे स्थायी समित्यांचे सभापती जो आपला राजीनामा आहे हा कोणाकडे देतात? 4 ऑप्शन आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद स्थायी समिती अध्यक्ष. तर पाहू शकता जिल्हा परिषद अध्यक्ष पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. स्थायी समित्यांचे सभापती आपला राजीनामा जो आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपवतात देतात. प्रश्न क्रमांक 19 ग्रामपंचायतीचे वॉर्ड कोण घोषित करते? तर ग्रामपंचायतीचे जे वॉर्ड असतात कोणाकडून घोषित केले जातात? पहिला पर्याय आहे तहसीलदार, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि विभागीय आयुक्त. तर पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे. ग्रामपंचायतीचे वॉर्ड जे आहेत हे तहसीलदारद्वारे घोषित केले जातात. 20वा प्रश्न लखीना नावाचा जो पॅटर्न आहे लखीना पॅटर्न हा कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक अ आहे. हा जी आहे भारताची शासन प्रणाली आहे महाराष्ट्राची या पॅटर्नशी संबंधित आहे लखीना पॅटर्न. पाहू शकता 4 ऑप्शन ग्रामपंचायत सुधारणा, प्रशासकीय सुधारणा, नागरी स्वराज्य संस्थेत सुधारणा आणि महसूल सुधारणा. तर बरोबर उत्तर आहे प्रशासकीय सुधारणा. लखीना पॅटर्न जो आहे हा प्रशासकीय सुधारणा पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे. लखीना पॅटर्न प्रशासकीय सुधारणाशी संबंधित आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता 20 महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत गृहपाल अधीक्षक आहे, त्याचबरोबर समाज कल्याण अधिकारी आहे. असे विविध जी पदे आहेत या पदांसाठीची ही भरती परीक्षा घेतली जाणार आहे. लवकरच याबाबतची अपडेट जाहीर केली जाईल. या संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स आमच्याच नोकर भरतीच्या ज्या आहे प्रॅक्टिस टेस्ट आहेत, मॉक टेस्ट आहेत, सराव प्रश्नपत्रिका त्याचबरोबर विविध नोट्स प्राप्त करण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचं नोकर भरती मोबाईल ॲप्लिकेशन Android प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.